पुढची बातमी भिवंडीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर ट्रक पलटी झालाय। कोंडीनं वाहन चालकांचे हाल झाले असून वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर भला मोठा कंटेनर जो आहे तो चालकाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी वाहनावरील ताबा सुटला आणि त्यानंतर हा जो वाहन आहे तो कंटेनर जो आहे तो रस्त्यावर त्या ठिकाणी पलटी झालेला होता। त्यामुळे संपूर्ण रस्ता जो आहे या ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकलेला होता। आपण पाहू शकतो की ओलीखिंड मुंबई नाशिक महामार्गावरील हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जेव्हा हा कंटेनर या ठिकाणी RR लॉजिस्टिक नावाचा जेव्हा या ठिकाणी पोहोचला त्याच्या वाहनावरील ताबा सुटला आणि त्यानंतर हा जो कंटेनर आहे तो या ठिकाणी आडवा पडलेला होता। आता याला कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। गेली 2 तासापासून वाहतूक कोंडी जी आहे ती या महामार्गावर मोठ्या प्रमाणात झालंय। मुंबईकडे जाणारा मार्ग असेल किंवा नाशिककडे जाणारा मार्ग असेल, दोन्ही मार्ग जे आहेत या ठिकाणी पूर्णतः वाहतूक कोंडीत अडकलेली आहेत। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपण बघू शकतो की वाहतूक पोलीस या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मात्र हा जो कंटेनर आहे तो अजूनही काढण्यात यश आलेला नाही, परंतु आपण पाहू शकतो की 2 क्रेनच्या मदतीनं हा कंटेनर जो आहे तो सरळ करण्यात आलेला आहे आणि आता कुठेतरी हा कंटेनर जो आहे तो रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या वतीनं करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। एक बाईक सुद्धा या ठिकाणी वरून पास होऊ शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे ही वाहतूक कधीपर्यंत सुटेल हे सांगता येत नाही, परंतु आता मात्र या ठिकाणी वाहनं हळूहळू सुरळीत करण्याचा वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून केला जात आहे। अनिल वर्मा, ABP माझा।